नमस्कार. मी कोकणवासी यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज व्हिडिओमध्ये वसंत पंचमीचा इतिहास व ती साजरी कशी करायची ही पद्धत आपण बघणार आहोत. माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असतो. वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते. निसर्ग 16 कलांनी फुलून बहरून येतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर भारतात व राजस्थानात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचा समन्वय, भावमिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत ऋतू होय. या दिवशी कामदेव मदनाचा जन्म झाला असे म्हटले आहे. दाम्पत्य जीवन सुखाचे जावे यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत. वसंत पंचमीच्या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात. वसंत पंचमी या तिथीला सरस्वती देवी उत्पन्न झाली म्हणून तिची पूजा करतात. तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो म्हणून या तिथीला श्रीपंचमी असेही म्हणतात. वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वती देवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते. पौराणिक शास्त्रांमध्ये देवी सरस्वतीला विद्या आणि कलेची देवी मानले आहे. जीवनात गौरव आणण्यासाठी व सरस्वतीची कृपा राहण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. वसंत पंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक बुधवारी या सरस्वती मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते आणि सुख, सौभाग्य, विद्या आणि बुद्धी लाभते. वसंत पंचमीची ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा. आणि मी कोकणवासी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.